आता आलोय, भेटलोय, तोंड गोड कर ना. कसं आहे एकमेकांचं तोंड गोड केलं ना की संसार गोड होतो, सुरू होतो. हा आलोय आंब्याच्या झाडात. ये ये ये. कधीच वेळेवर नाही येत. एखाद्या वेळेस माझ्या मायबापाने बघितलं ना मला मारून टाकते, तरीही यायचं नाही. डायरेक्ट मातीला येतो काय की ए बाबा कोण आहे रे, बावळट आहे का रे जरा तू नोंद. मला शिव्या दे, मलाच घालून पाडून बोल. मलाच बघ ए शेकडून येत असतो दर वेळेस, आता मागून आलाय मग शिव्या देऊ नाही तर काय करू. कसं आहे आपल्या रिलेशन मध्ये आता वेळ गेलेला आहे, कवर पुढून करावा माणसाने. आता कधी कधी मागून बी धरावा, भॉ करावा. नॉनसेन्स. एवढी चिडली का तू? अरे किती वेळ झालाय, मी कितीची थांबले इथे, किती वाजल्यापासून थांबले, कम्प्लीट 1 तास झालाय. झालं आईने दळण आणायला लावलं. तुझ्या आईच सांग मला. आईचं कशाला सांगू बाई, आईने दळण आणायला लावलं, म्हणजे दळण दळलं, मग नेलं आणि जाता जाता ती काकू भेटली. अरे लोकांच्या काकूच बघ. अरे ती काकू काय म्हणली माहिती, कोणत्याही गोष्टीला वेळ नका घालू. काम करायचं असेल तर पटकेने करा, विचार केला असेल तर पटकेने करा. मला आता स्पष्ट बोलायचंय. हा स्पष्टच बोल, उघड डोकं खाऊ नको बरं. उघड पूजा, हा आता किती दिवस आपण असं लपून भेटायचं. आता आपण डायरेक्ट फायनलच करू. म्हणजे आपण पळून जायचं ना. पळून नाही जायचं बाबा, पळून जायचं असं तर मी तुला कवाच पळून नेलं असतं. हा मग अगं माझ्या लाजवलं चपला. हे बघ पळून जाणं म्हणजे हे कुणी करतं. मला डायरेक्ट घरी यायचंय, तुझ्या आई संग बोलायचंय. ए असली स्वप्न नको रे बघू, माझी माईले डेंजर आहे. उभं चिरीन तुला पण आणि मला पण. काय म्हणली? माईले डेंजर आहे, उभं चिरीन तुला पण मला पण, तुकडं तुकडं. मी काय कैरी आहे काय चिरायला? मी तुझ्या आईला सांगल, आई माझं तुमच्या मुलीवर लय प्रेम आहे, मला लग्न करायचंय, बिंदास येईन मी. असं डायलॉग मारल्यासारखं नको मारू, लय मार खावा लागल. तुझ्या हे बघ मी तुझ्यासाठी मरल बी, मार खाईल बी, पण आता तुझ्याशिवाय मी लांब नाही राहू शकत. मला समजून घे. अगं रात्रीची झोप नाही लागत, ह्या कुशीवरून त्या कुशीवरून, ह्या कुशीवरून त्या कुशीवरून. मला तुझ्या बरोबर ही कुस तू कुस असे आलटीपलटी करायची आहे. हा मग आपण काय करू माहिती, माझं बी तुझ्यावर लय प्रेम आहे. आपण काय करू, आपण पळून जाऊ. ऐक ना रे माझं. पळून जाऊ. तुला सवय काय का पळून जायची? कसंच नाही जमत तुला, मला असं नाही जमत तुला. रडायचं नाही. हे बघ कसं असतं, रडलं ना माणसाचं मन दुखतं. हे बघ मी ठरवलंय आता, ठीक आहे पळून जाऊ. पण वय आता आपण भेटलोय, चांगलं बोलतोय, असं रडायचं नाही. छान कसं काय कुठे तसं नाही. तिकडं म्हणलं जाऊ मस्त. मी तुझ्यासाठी काय नाही माहिती काय कॅडबरी आणलीस ना? हा मला माहिती. खाऊ खादाडी डोळं कर ना. डोळे झाक. हा सोड डोळे झाक ना. मी गंमत करतो काय. उघड कसं आहे आता, चुकलंय. कसं आहे हे बघ, अरे चुकलं थांब. हे बघ हे ना हातात ठेव, घरी गेली की आरच्या पुढं घालून बघ, लोकांना दाखवू नको. 20 रुपयाचं आणलंय बाजारातून. सोन्याचं तरी घ्यायचं ना, काय भिकारी आहेच काय भिकारी. जा माझं मी जाते. जा नाही नको जाऊ. हे बघ कसं पूजा, आता आलोय, भेटलोय, तोंड गोड कर ना. कसं आहे एकमेकांचं तोंड गोड केलं ना की संसार गोड होतो, सुरू होतो. आलोय आंब्याच्या झाडात. ये ये ये. किती वाजेपर्यंत बाई. अहो काय चाललंय? हा अहो तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही हो? 12 वाजले ना, काम धंदा नाहीत का? कसलं आंब्याचं झाड? तू इथं आहे? मग कुठं असायला पाहिजे? झोपलो होतं ना. हा का? कपाटाच्या मुका घेत. मग कोणाचं घेऊ, तू तर देत नाही. तेवढंच काम नाही का मला? दुसरं घरात काय काम आहे का? तुम्हाला मुका दिल्याशिवाय दुसरं काही कामच नाही मला. तुझं लय व्हायला लागले बरं का. अगं लग्नाच्या आधी माझ्या पुढं करायची, आता लग्न झाल्यावर नुसते मारती. लग्नाच्या आधी नुसतं फिरायला न्यायचं, आता सगळं घरातलं काम करावं लागतं.
अरे भांडी मला धुवायला होती, कपडे मला धुवायला होती. हा तुला लाज वाटायला पाहिजे. हा स्वयंपाक पण मलाच करायला होती. 12 वाजलेत. हा मला भूक लागली. हा दुपारचं जेवण बनवायचंय. करतो ना. हा पप्पी दे ना. हे, जेवण बनवायला उठा. माझ्या हाताला लागले, मला काही स्वयंपाक बनवायला येत नाही, तुम्ही मला करून घाला. माझ्या पण पायाला लागले. पाय स्वयंपाक करणार आहे का? उभं राहावं लागतं ना पायावर. हा मग गॅस खाली घ्यायचा आणि खाली बसायचं आणि खाली स्वयंपाक करायचा. मांडी नाही घालतोय तागे. आता काय आली? अब दुखतंय, दुखतंय, खरं दुखतंय. तुम्ही उठा, काय मा डोकं खाऊ नका, तुम्हाला सांगते मी. हे बघ कसं आहे, समजून घे. समजून बिमजून काय नाही. हॉटेलला जाऊ जेवायला. हा बघ पप्पी. खरं हा, पप्पी दे ना. खरं नाही येणार मला. तू पप्पी दे, तुला हॉटेलला न्यावायला येतो. मग तिथून तुला हा नाही. 12 महिने तरी काय आहे म्हणते मी. आ अरे 4 महिने झाले. 12 महिन्याचे 4 महिन्यात उपासागत मला लांब ठेवलंय. हा होय, तुम्ही हॉटेलला जेवायला येत आहे का नाही? नेतो ना. मला तुमच्यावर भरोसाच नाही. तुम्ही लग्न झाल्यापासून एकदा पण जेवायला अरे, गेले. माझा घरात तुझ्यावर बसले. भरोसा नाही. हा लग्न झाल्यापासून वाटतो कोणता माझ्या आयुष्याचं. मी ना? हा, रोज एका पाटाचं मुख घ्यावं लागत यात. आधी कशाला प्रॉमिस करायचं? मग मी घरातलं भांडी घासतो, धुणं धुतो, स्वयंपाक करून देतो. म्हणावं लागतं ती प्रोसेस आहे लग्नाची. नाही. मी धुणं धुईन, मी भांडे धुईन, नंतर मग तुलाच धुईन. पण तू मला धुशील मला काय माहित. आई इथं काय दुसऱ्या पोरी दिसल्या काय? हा? आई म्हणत मला होती. दिलेला शब्द पाळावाच लागतो. हा पाळतो ना. माझी आई म्हणत होती तेच खरे. याव तसा आपल्या घरात नकोच. अयो नको तुला. तुम्ही कोण आहे? मी नाही, आई म्हणत होती. ती लय शहाणी नाही का? आई नीट बोल. हा असं बोललो लय ना. झोमत ना आईला अगं, बोलल्यावर. आईला बोललो मी नीट बोल. हा पण नको ना मला ते भांडी धुणं करा नको लाव. या बघा मला काय सांगू नका, नाही तर निघाले आणि माहेर. मग कोणाचा निघाली माहेरी जात नाही नुसती निघाली माहेरी. हा म्हणजे ठेवली वाटतं कुठंतरी लव्ह मॅरेज करून पण दुसरी. हा म्हणून मला माहेराला लावायचंय असंच दिसतो इरादा आहे ना. अगं मी ठेवणारा दिसतोय का? हा जी ठेवली ती नको नको झाली. हा जड झालं का आता? लग्नाच्या आधी लय येत होता 5-5 मिनिटाला भेटायला. जाऊ दे भया हाणू नको. लोक बघत यात. हा मग? फ्री मध्ये पिक्चर बघून जातात लोक. हा तुमची लायकीच आहे ती. लायकी हा. माझी लायकी काढली तू. तुझ्या आईला लावला फोन. तुझ्या आईच्या गावात तुझ्या पाया पडलो. हे बघ शिवी नाही दिली. झालं? शिवी नाही दिली. हा? करतो माझ्या आईवर करतो जायचं. चपात्या. माझ्या आईवर का गेला? आईवर जायचं नाही मग तुझ्यावर कशामुळे? जायचंय. पण आईवर जाऊ दे. स्वयंपाक करतो मी. हा चपात्या करतो भाजी. काय बाबा आहे बाई. हसले काय बाई नशिबाला खाद्रावळ. नसतं केलं तर चांगलं झालं असतं बाई. नशीबच बाई फुटलं माझं. बाया साड्या तर किती दिवस झालं शॉपिंग नाही केली. शॉपिंगलाच नाही केली. नशिबान थट्टा आज मांडली माझ्या. नीट घासा ना. तोंड काय घाशिता? भांडी घासा. माझ्या तोंडाकडे नको लक्ष देऊ. भांडी घासतो विषय संपला. हा नीट घासा. नीट घासा. आईला माणसं दोघं 5-5 गालाच 5-5 वाट्या कवर खाती. मला विचारते का काय खायचं नाही खायचं. मित्र येतात ना ते हे करीत. आणि वास 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 खात्यात तुमचे मित्र. तुझे मित्र येत्या माझे माझे ना? नाही. 4 वेळा चहा करून पिती. एकदा तरी विचारते का चहा प्यायचा? नीट घासा ना. नीट घासा जरा. नीट घासा ना जरा. गोडू नका काय जगाला तमाशा दाखवू नका. नीट हे दो आधी. हे दो वाळून जातंय. नीट बाई असं दरिद्र पादरात पडलंय बाई. अगं कशाला शब्द द्यावे बाई आधी. माझी आई होती ना तेव्हा मला सगळं करून द्यायची. माहितीये का तू आल्यापासून सगळं मला तूच करायला होती. लव्ह मॅरेज करा लव्ह मॅरेज. तेव्हा निवृत्ती महाराज म्हणतो ते का चुकीचं नाही. ज्याने लव्ह मॅरेज केल्यात ना किती वेळ होता? कडी लावून भांडी घाशी त्या ती झाडू घेऊन भांडू घाशी करून घेते. झालं ह्याच्यात हित्त कुठं डबल धुवावं लागतंय. मी नाही तुला मग नाही धुणार. दुना ह्याच्यात ठेवा. आणि हे घासू दे ना तुला पाणी उतरतं ना त्याचं. कसं आहे तुला चहा प्यायचा आहे म्हणल्यावर चांगलं घासावं लागत बाई. चव झाली एक तर चहाची पट दिसणार. घास म्हणते तर घाशीतच नाही बाय बाबा. घासतो कधीतरी तुला घासाची संधी दे. मला भांडी म्हणजे माझी बराबरी का आता? मी नंतर घासतो तुला चहा करून देतो. नीट पडताय खाली. चला तू चल पुढे. तू मारते बाबा चल ना पुढं. नको कर. माझं माग सुजावलंय. कर लव्ह मॅरेज कर. आई झाली मला
पसारा. मला काम करावं कर ना, लग्न मॅरेज कर. अरे मॅरेज करायला सांगितलं होतं आई बापांनी. लव्ह मॅरेज कर. हा? मी तुला सोन्यासारखं सांभाळी. ती म्हणजे मी तुझी काळजी घे. हा? अरे ही माझी काळजी नाही, मला याची काळजी घ्यावी लागेल. धुणं धुवा, भांडी धुवा. हा? आयुष्यात वाटलं झालेलं ना. भाऊजी कुठला व्यायाम आहे हा? कशाला आला पहिली? काय नाही पूजाकडे आलते. काय आलं, पूजेचं ना पोट दुखते हा का? म्हणून म्हणलंय बायकोला मदत. हा तसं मी अजिबात काम नाही करत वहिनी, पण कसं आहे नवऱ्याला बायकोची काळजी पाहिजे. हा ते पण खरं आहे ना. पण तुम्ही फरशी पुसताना चांगले दिसत होते. हा काय? हो मी खरंच चांगलं सोय तसं नाही हो, मग फरशी पुसताना काम करताना चांगलं दिसतोय. कसं हा. नाही चांगलं बॉडी बिडी नाही 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 होय? इकडे काय इकडे ना काय पाहिजे का? नाही नाही मग आता गप्पा मारा येऊ नको का? या ना, बसा ना, या. आव तुमच्या सोबत नाही हो. बसा वहिनी. आव भाऊजी मी पूजाकडे आलते, पूजा संग गप्पा मारायला. हा. तुमची काम आवरली? हा वय वहिनी, हा? कोणती पावडर लावतो? का? पाऊस? हा पॉन्स का हो? मला लय आवडतं पाऊस. हा. पूजा नाही लावत का? ती लावली असती तर केवढंच पडलं असतं. का? पावडर हा होय वहिनी, हा. सांग मला का? नाही फक्त 4 बायकांना. झाले का फरशी पुसून? म्हणजे कसं झालं भाऊजी, त्या 4 बायकांना पहिलंच माहिती हा. तुम्ही घरात काय करता ते. सगळ्या बायकांना माहितीये? हा. कोण सांगतो? कोणती भवानी सांगते मला सांगा. तिच्या आईला किती वेळ झालं ही बाबा तर. हा? अगं काय झालं, सुकलंय ते, हळूहळू बसलंय. वहिनी आल्या का मारत होतो. काय वाटलं झालं डोकं? नाही ते कळलं मला, तुझं डोकं दुखतंय, पोट दुखतंय ना. आता डोकं दुखतंय का? पोटात दुखत होतं, पण ती पोटाची कळ डोक्यात गेली वहिनी, म्हणून डोकं दुखत असणार आहे. हा तसं बायको मला काय काम नाही करून देत वहिनी. हा. कधी पाय नाही. ते मला माहित झालंय हा. 4 बायांकून तुम्ही काहीच काम करत नाहीत म्हणून. हा, वहिनी तुम्हाला काम असेल ना? नाही मला ते काम नाही 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 आज नाही, काही. तुम्हाला काम असेल ना? नाही काहीच काम नाही आज. काम असेल वहिनी, मला मार खावा लागेल वहिनी, जावा. काम असेल वहिनी तुम्हाला. काय आज लयच लवकर आलते सकाळ. ते काय झालं, माझं काम आवरलं, म्हणलं चला गप्पा मारू. कोणा सांगितलं? नाही हिच्या बरोबर अगं तुझ्या बरोबर. जावा ना, जावा ना. जाऊच काय? हा. मग ये मग दुपारी काय नाही. हा दुपारी या 2 वाजता या, ही झोपलेली असते. तुझं म्हणलंय काम आहे आता, मग तू दुपारी या. हा 2 वाजता ही झोपलेली हे असते. करायचं होतं तुला काम? नाही काही आता. नाही नाही, मी करतो ना, तिचं पोट दुखतंय, हा डोकं दुखतंय. हा. वहिनी ही दुपारी 2 ला झोपते, तुम्ही या. दुपारी ती झोपल्यावर मी काय करू इथे येऊन? हो उठती 2 वाजता उठती असं म्हणायचं होतं. तुझं नवरा हाक मारतंय वाटतं. हा, हा. आले आले. हा, आले आले. हा बाबा तुम्हाला बोलावले, तुम्हाला हा. चौकात जावा आता बोंबला. काय बोलत होता तिला? तोंडापाशी जाऊ लय आवडते का तुला शेजारी? हे गोरी म्हणून पण बघ, मी फक्त बघितलं. दुपारी काय काम आहे तुझं? मारू नको, दुपारी काय? अगं मारू नको, लय लागते. हा तिकडे लागतं, इकडे ऐकत जा. हा? काय होतं मग तुझ्यापाशी एवढं गुलू हित्ता एवढं 4 वर्षा पुसल्यात, शिकडलं सगळं पुसायचं राहिले. काय करत होता? मी पुसणारच होतो, तेवढ्यात वहिनी आल्या म्हटलं पाहून शेजारचे बोललं पाहिजे. होय का? हा ग. बोललं पाहिजे का? हा. कपडे धुवायच्यात ना अजून, कपडे कोण धुणार? तेवढी धुना तू. हा? मी धु? नाही धुना, मला हाताला लागले कळत नाही. मी धुतो ना. हा? मी धुतो. हा मग? मी लग्न केलंय ना. तू कुठं नवरा आहे? मी नवरा आहे ना. मी नवरा आहे. शेजारीला गप्पा मारा. हो ना? नी तिकडं. जिथं काय तिथं हाणायचं नाही. हा. हा नॉन चेंज. ते ने. शेजारीला बोलायला कसं जमलं नाही. आजकाल लई चिडकी बाई आमची. काही काम असते की हिचं. मी काय बोलवते का हिला ये काहीतरी म्हणा. ही बाबा अस ना ती तसली जीन्स टॉप हिन घालून आलती असत. तिचं काय काम असते की तिथं मालो मेरे जात मी काय घालत नाही. दोन भांडे झाडून घ्या, त्या चपला मी ठेवा. संसार करतोय का काय करतोय मी? लोक बघायच्यात माझ्याकडे काय चाललंय काय. नवऱ्याला 1 चप्पल, बायकोला 4 चपला.
हा? या झाडून पट्टे लोक बघायच्या. अरे जावई काय चाललंय? अरे काय वाजत? का हो दाजी काय झालंय? उठ काय रे मामा मला अवघड झालंय मामा. कस काय? त्याला म्हणलं दोंड्याचा महिना आता संपत आलाय, जावायला घेऊन जावा, दोंडे जेवणाचा कार्यक्रम करावा. मामा दोंड नको, पहिला हात वांडा घरी घेऊन जावा, बाकी काही नको दोंडा? मला. हम्म. असं काय केलं पोरीन तुम्हाला? हो कपडे मला धुवायला होती, भांडी मला धुवायला होती, बघा झाडून मला घ्यायला होती, अरे फरशी मला पुसायला होती. काय नवरा आहे का बायको तेच कळाला. काय चाललंय हे? तुला अक्कल पिक्कल नावाचीच आहे का नाही? नवऱ्याला ही सारी काम पप्पा मला नाही भाऊ बोला मामा बोला, मी आहे. मला जमत नाही का? जमत नाही मग प्रेमी हो कशाला झक मारायला? तिकडे मी कधी काम केलं का? मग इथं काम करू. त्यांनी आधी शब्द दिले ते लग्नाच्या आधी मला म्हणून मी करत. नाही नाही, पण नवऱ्याला असं कुत्र्यागत वागवत असते हे कुत्र्यागत. तू अरे जरा नीट तुझा दाजी. अहो पण दाजीला कुठं कुत्रा म्हणलं? त्या पोरीने हाल चालवलं आता. कुत्र्यागत म्हणलं, कुत्र्यागत. तू कपरे कुत्र्यागत नको बोलू. बोला मामा. अचानक कसं? अरे अचानक कसं? आता तुला सांगितलं ना तुम्हाला धोंड्याला घेऊन चाललोय आणि तुझी अवस्था आणि तुला आता काय? नाही तसं काय नाही. बापाची चव हळू राहिली. चौकशाची चव आहे का? तुला काय अक्कल नावाची काय आहे का? ते माझं दुखत ना सारखं म्हणून. सारखं हे लोक काय म्हणते यार? मला इतर लोक काय म्हणतात काय म्हणत असणार रे? चांगलं बोलते. अरे प्रेमी हो केला, मला वाटलं नीट झक मारता नीट राहता ही धंदा चालू केला इथे तुम्ही. मी करते ना काम. करते ती काम. कधी अहो नवऱ्याकडनं काम करून घेणं हे पण खायचं महत्त्वाचं काम. झोपायचं गप्पा मारायचे शेजारने सांग, एवढीच काम चालते. दुसरं काय चालय तुझं? नाही ते आता. नाही बोला मामा बोला. हे बघा मामा मला डोके फिरलंय मामा. पाच वाजता कुठे जाऊन जीव द्यावा. आ, तुम्हाला सांगते परत मी लय माझ्या बापाला माझ्या चाड सांगायला. मी काय सांगते. तुला जमन का काम व्यवस्थित राहायला, काम करायला, नवऱ्यावर प्रेम करायला जमल का तुला? मला नाही जमत का मग काम करायला थोडंफार? कशासाठी? केलं पाहिजे तुम्ही. अगं थोडं ठीक आहे, तू फार सांगती. अरे बायकून घरातली कामं करायचे सगळे, नवऱ्याने काय करायचं? बाहेर दूध जायचं कामाला, कुठतरी 2-5 रुपये आणायचे, घरात लागेल ते वस्तू आणून द्यायच्या. आणि तू घरातली कामं करायला लावलो, धापाच येणार कुठून? तू कामाला जाणार बाहेर? ते बघ, ते जर ती येड्या- ह्या सगळ्या गोष्टीला वैतोगून ह्या माणसानं जीवाचं काय केलं किंवा दुसरीकडे लग्न केलं किंवा गेला का घर सोडून गाव सोडून, मग काय करणार तू? मग ताईचं दुसरं लग्न करायचं वर धंदा. सोपं आहे. अरे तुझ्या आईला लावला फोन, तुझ्या आईचा फोडला नारळ, तुलाच कुठं हो, हो. याला सांगा मामा जरा समजून. डोक्यात ताप गेलता त्याच्या लहानपणी ना, ते एवढं होतं ना, तर डोक्यात ताप काय, गेला. या कुत्र्याच्या पोटाला माला आला का काय धापण्या? हा कुत्र्याच्याच पोटाला जन्माला आलोय मी. असं बोलतात बिचारी माझी म्हणून तर ताई. मी काम बिचारी लावीत माझी असते. ताई. मामा तुम्ही निकाल लावा एकदा. ठीक आहे ठीक आहे, तुला नांदायचं नाही इथं, चल दुसरं लग्न करून नाही, देऊ. मला हा. बांधायचं. मग चल दुसरं लग्न लावू. यांचं दुसरं लग्न करून देऊ. हा मी रेडीचे दाजी एक मुलगी आहे तुमच्यासाठी सुंदर. आहा गोरे गोरे पान. आहा अरे, तू नको बघू. अय, अय, अय. मा संसाराचं वाटो करायला आला का? संसार मला टिकवायला आला रे. अरे, तू चालवलाय संसाराचा, आज धिंगाणा चालवलाय, तमाशा मांडलाय ना, हेच काय? सोन्यासारखा जावायला का? किती प्रेम करतो तुझ्यावर, किती जीव लावतो. हा आम्ही विसरून गेलो तुम्ही प्रेमी हो केला म्हणला, तर चला आपण बी थोडस हे करावं. जमतंय का राहायला? नाही, चल ते बघ दुसरं लग्न करेन ते माणूस. मी तयारच आहे. मग राशील नीट, करशील काम धंदा, आणि तुम्ही नोकरी बघा ना, जाणार एखाद्या कंपनी बिंपनी हिथं घरात. अहो सकाळ संध्याकाळ धुणं भांडी केल्यावर कामाला वेळ पुरेल का मामा? हा बँकेत कामावर होतं बँकेत. भटकवायची धरून जरा. नवरा आहे का कोण आहे? मामा जीव आहे तिच्यावर, नाही मारू वाटत, तिला समजून घ्या. हे एवढं करून बी किती जीव लावतोय, किती प्रेम करतोय माणूस. येणार काय तू काय बाईच्या जन्माला येऊन काय आहे का तुझं उपयोग आहे? एवढा चांगला नवरा राशील नीट, माझं चुकलं, मला नाही पाया पड, पाय पडतात. मान परत नाही त्रास देणार. परत तुम्हाला कुत्र्यागत वागवणार नाही. परत नाही त्रास देणार. राहू दे मामा. कशी जीव लावती ती, खरंच लय जीव लावती. चांगलं पण नाही. कसे तुम्ही बोलणे जरा फरक पडतो. हा मामा इकडे यायची आई काय खायला घालता, याला फुगलाय नसता या सकाळ- फुटल. हा बघा मामा खरंच चांगला जीव लावती, तुम्हाला सांगतो जीव लावती. धुणं भांडी करावं लागतं, पण कसे लय पण नको काम सांगू.
नाही ठीक आहे ना कंबर दुखती ग. तुला दुःख मी आता कधीच काम नाही लावत कान मी नाही करते पकडायचं. सगळं. दुखणं पाहणं असल्यावर ठीक आहे नवऱ्याला काही काम सांगणं पण जर रोजच म्हणल्यावर हा. काय म्हणतील लोक हे संस्कार दिले काय बापानं मग चला चहा पिऊ पटकन उरकायचं मस्त तुम्हाला एक अंगठी तुला 1-2 साड्या अच्छा गावात. भांड्या चला 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 करते ती येड्यावानी म्हणून मी यांना कामाला लावते. चला आता नाही चला घरात. अरे, मस्त मामा राहायचं. चला तुम्हाला मग चहा बनवून देतो. तिने मला चहा बनवा तो शिकवलं, नाही मामा. नाही ते बनवीन आता मामा तुमचं पाय पुढे. चला, लागलं रँकिंग तुमचं चला मामा चला. चल. अरे असा मामा माग असं. हा चला चला चला